नमस्कार. सौमित्र सारंग म्हणत असतो हे सर्व सारंगमुळेच झालंय. खरं तर सारंगने त्या मायाच्या सांगण्यावरून आपल्या ओवीला त्या मायाच्या ताब्यात दिलं नसतं तर हे सर्व झालंच नसतं. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, तुझं काय चाललंय सौमी? अरे झालेल्याच गोष्टी तू का उघळतोस? एक गोष्ट लक्षात ठेव सौमी, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आता आपण या गोष्टी तर नाही ना बदलू शकत. मग तू उगाचच आता त्यांच्यावरती आरोप करू नकोस. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा सौमित्र भाऊजी, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आता सारंग भाऊजींना बोलण्यापेक्षा आपल्याला गीतांजली सरंजामे या बाईला हरवायचं आहे. कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. काही झालं तरी ती ती माया मात्र कायमची गजाड गेलीच पाहिजे. आणि आपण जर का सर्व एकत्र असू ना तर नक्कीच त्या गीतांजली सरंजामेला नक्कीच हरवू. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी तुला ही सोपी गोष्ट वाटत असेल, अगं पण ती गीतांजली कशीही केस फिरवू शकते तुला नाही माहिती. अगं तिने आजपर्यंत एकही केस हरलेली नाही. आणि तुला तर सर्वच माहिती आहे. अवंतिकाला उगाचच तू पुढे करू नकोस. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, काय चाललंय सौमित्र तुझं? येता जाता तू जानकीवरती नाही नाही ते आरोप करतोस. मी शांतपणे ऐकतोय कारण माझ्याकडे बोलण्यासाठी असं काहीच नाहीये. पण तू तू जानकीला प्रत्येक वेळेला चुकीचंच का समजतोस? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, कारण जानकी वहिनीला नको त्या गोष्टींचा जास्तच पुळका आहे. खरं सांगायचं तर जानकी वहिनीला मी किती वेळा सांगितलं नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस, तरी सुद्धा तिने विश्वास ठेवलाच आहे ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र मला तुझा रोष कळतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी त्या मायाला मिळालेलीच नाहीये आणि उगाचच माझ्यावरती हे आरोप करू नकोस. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, तू गप्प बस ग, एक नंबरची खोटारडी आहेस. इकडे जानकी घरात आलेली असते त्याच वेळेला तिच्या बेडरूम मध्ये सौमित्र गेलेला असतो आणि सौमित्र जानकीला बोलतो, जानकी वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव, अवंतिका प्रेग्नेंट आहे आणि जर का तू तू उगाचच तिच्यावरती प्रेशर आणलंस की तुला ही केस लढायचीच आहे तर ती लढणार. पण ती जी गीतांजली सरंजामी आहे ना ती तुला कशी आहे ती माहिती नाही. उगाचच ती काहीतरी बोलली आणि अवंतिकाला जर का ते झेपलं नाही आणि तिला काही त्रास झाला आणि माझ्या बाळाला काही झालं ना, जानकी वहिनी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा जानकी बोलते, बस झालं सौमित्र भाऊजी, बस झालं. आता खरंच तुमच्या या वागण्याचा कंटाळा आला. तुमचं असंच म्हणणं आहे ना की ही केस अवंतिकाने लढू नये. ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देते, उद्यापासून ही केस अवंतिका लढणार नाही. त्यावेळेला सौमित्र बोलतो, म्हणजे म्हणजे तू काय करणार आहेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, याच्याशी तुमचा काही संबंधच नाहीये, तुम्ही याच्यामध्ये नका पडू. सौमित्र भाऊजी तुम्ही तर मला चुकीचंच समजत आलात. आजपर्यंत मी अशी कोणतीच गोष्ट कुणाच्याही विरोधात जाऊन केली नाही, पण जेव्हा जेव्हा मला गरज लागली तेव्हा तेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाठ फिरवलीत. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, असं का बोलते जानकी वहिनी? मी कायम तुझ्या सोबत होतो आणि आता सुद्धा आहेच. तू जर का त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला नसतास, तिला घरात घेतलं नसतंस तर बरं झालं असतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, जाऊ देत ना सौमित्र भाऊजी, माझंच चुकलं की मी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला. सौमित्र भाऊजी तुम्हाला तुमच्या बायकोची काळजी असणं साहजिकच आहे, मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. आता यापुढे अवंतिका ही केस लढणार नाही. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, ठीक आहे, मी तुझ्या शब्दाशी अगदी सहमत आहे असं समज, कारण अवंतिका ही केस लढूच नये असं मला वाटतं. तेव्हा जानकी बोलते, झालं तर मग. इकडे सकाळी सकाळी अवंतिका कोर्टात जायला तयार झालेली असते. त्यावेळेला जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका ही केस तू लढायची नाहीस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी अगं काय बोलतेस तू? ही केस जर का अवंतिका लढली नाही तर ही केस लढणार तरी कोण? तेव्हा लगेच जानकी बोलते, त्याचा विचार आपण करू ऐश्वर्या, पण ही केस अवंतिका लढणार नाही. त्यावेळेला अवंतिका बोलते, जानकी वहिनी काय झालंय? मी ही केस का लढायची नाहीये?
जानकी वहिनी, तुम्ही असं का बोलताय? माझं काही चुकलंय का? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, ती बोलतीये तर तू का ऐकत नाहीयेस? आणि तुला काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची? त्यावेळेला अवंतिका बोलते, अच्छा आता मला रिअलाइज झालं, मी हे केस का लढायची नाही, हे असं जानकी वहिनी का बोलतायत ते. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे आणि तू माझ्याकडे डोळे वर करून का बोलतेयस? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, सौमी, हे सर्व तूच जानकी वहिनीला करायला सांगितलंस ना? सौमी, अरे पण हे सर्व करायची गरजच काय होती? तू असं का वागतो सौमी? तुला का समजत नाहीयेत काही गोष्टी? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, तुला पाहिजे ते समज, पण तू ही केस लढू नये असं मला वाटतं. कारण ही केस लढल्यानंतर जो त्रास होणार आहे ना, तो तुला झेपणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका तू शांत हो आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, पण वहिनी मला ही केस लढायची आहे आणि मी ही केस लढणार असं तुम्हाला सांगितलं होतं ना? तुम्ही मला न विचारता सौमीला विचारून, सौमीशी बोलून परस्पर निर्णय कसा काय घेतलात? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, मी तुझा नवरा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं तरी सुद्धा मला ही केस तू लढलेली अजिबात आवडणार नाही. बाकी तुझी मर्जी. त्यावेळेला जानकी बोलते, प्लीज भांडू नका. त्यावेळेला सुमित्रा बोलते, काय चाललंय? अरे सौमित्र, जरा तरी विचार कर ना. अरे तुम्ही सर्व एक असाल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती मात करू शकता, पण तू असं का वागतोस? त्यावेळेला सौमित्र बोलतो, मला नाही राहायचं एकत्र, मला या गोष्टींमध्ये तर कुणालाही साथ द्यायची नाहीये. तेव्हा लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी शांत व्हा. मी स्वतः सांगितलं ना तुम्हाला की काही झालं तरी तुमची बायको ही केस लढणार नाही. तेव्हा अवंतिका बोलते, मग कोण लढणार आहे? तेव्हा जानकी बोलते, ते कळेलच. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी काय करायचं ठरवलंयस तू? जानकी, अगं तुझ्या मनात तरी काय आहे? तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश आपण कोर्टात गेल्यावरतीच बोलूया. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी मला खरंच कळत नाहीये तू काय करणार आहेस ते, पण तू जे काही करशील ते अगदी योग्यच असेल असं मला वाटतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश जग इकडचं तिकडे झाले ना तरी सुद्धा मला काही एक फरक पडत नाही, पण तुम्ही माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ऋषिकेश, खरं खरं सांगू का, तुम्ही जर का माझ्या सोबत असाल तर मी कोणत्याही संकटाशी अगदी सहजपणे सामना करू शकते. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी मी तुझ्या कायम सोबत आहे, तुला कसल्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र जानकी खूप खुश असते. इकडे कोर्टामध्ये केस चालू असते. त्यावेळेला जज साहेब म्हणतात, तुमचा वकील आला नाही का अजून? अवंतिका रणदिवे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, जज साहेब अवंतिका रणदिवे यापुढे ही केस लढणार नाहीत. तेव्हा लगेच गीतांजली बोलते, अच्छा म्हणजे केस लढायच्याच आधी त्यांनी हार मानली का? तेव्हा लगेच जानकी बोलते, अजिबात नाही, हार नाही मानली, फक्त मला ती केस त्यांना द्यायची नाही. तेव्हा गीतांजली बोलते, म्हणजे तुमचा त्यांच्यावरती विश्वास नाहीये की ती ही केस लढू शकतील. त्यावेळेला जानकी बोलते, असं काही नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी माझ्या कुटुंबावरती विश्वास आहे, पण काही काही निर्णय कुटुंबासाठी घ्यावे लागतात आणि तेच निर्णय मी घेतले आणि त्यात चुकीचं आहे असं काहीही मला वाटत नाहीये. तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, जज साहेब आम्हाला आमचा वकील शोधण्यासाठी थोडा कालावधी द्यावा. तेव्हा लगेच जानकी बोलते, कशाला? काही एक गरज नाही वकील शोधायची. तेव्हा गीतांजली बोलते, अच्छा म्हणजे ही केस तुम्ही हरलात तर हे कबूल करताय, म्हणजे माझी जी माया आहे तिने काहीच केलं नाही हे सिद्ध होत आहे ना? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, एक मिनिट, मी ही केस सोडली असं म्हणत नाही. जज साहेब मी स्वतः ही केस लढणार, मी स्वतः माझे पुरावे मांडणार. तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात, जानकी रणदिवे ही केस लढणं एवढं सोपं नाहीये, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला जानकी बोलते, मला ही केस स्वतः लढायची आहे, कारण माझा आता कोणावरती विश्वास राहिला नाही.
त्यावेळेला गीतांजली सरंजामे बोलते, खरोखर ही केस लढणं तुला सोपं वाटतं? कारण ही केस लढणं एवढं सोपं नाहीये, तूच तोंडावर आपटशील. तेव्हा जानकी बोलते, तोंडावर आपटले तरी सुद्धा चालेल, पुन्हा उभं राहून त्या संकटाशी प्रतिसामना करायची माझी तयारी आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि मी तोंडावर आपटेन किंवा मी काहीही करेन या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, जानकी रणदिवे तुम्हाला खरंच हे जमणार आहे का? तेव्हा लगेच जानकी बोलते, हो जज साहेब, मला हे जमणार आहे आणि मी खरोखर हे सर्व अगदी नीट पार पाडेल. तेव्हा मात्र जानकी स्वतः ती केस लढायला तयार होते आणि जानकी असे काही पुरावे मांडत असते ज्यामुळे गीतांजली सरंजामे चांगलीच तोंडघशी आपटलेली असते. तिच्याकडे बोलण्यासाठी काहीच नसतं. शेवटी ती पुढची तारीख मागून घेते. तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते. माया गीतांजलीला बोलते, असं काय करताय? अहो, तुम्ही तर एक नंबरच्या प्रसिद्ध वकील आहात, कोणतीही केस कधीच हरला नाहीत आणि आता मात्र तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे असं नाही वागत. त्यावेळेला लगेच गीतांजली बोलते, माया गप्प बस, तू मला सांगायचं नाहीस मी कसं वागायचं आणि कसं नाही, ते माझं मी ठरवणार. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काहीही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. तेव्हा लगेच माया बोलते, अहो ती जानकी तुमच्या समोर जिंकते आणि तुम्ही काय करता? तुम्ही मात्र स्वतःच्या तोंडाला कुलूप लावता. तुम्हाला बोलायची सुद्धा काहीच मतं नाहीयेत का? तेव्हा लगेच गीतांजली बोलते, हे बघ, तू जे मला सांगितलेलंस ना ते सर्व चुकीचं सांगितलेलंस. आता तुला दिसतंय ना तुझ्या समोर काय आहे ते? त्या जानकी रणदिवेकडे असे काही पुरावे आहेत जे पुरावे तू कधीच मला दिले नाहीस किंवा सांगितले नाहीस. तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते, हे बघा, मी पैसे मोजते तुमच्यासाठी. तुम्ही माझी केस लढायची आणि जिंकायची आहे. तेव्हा लगेच गीतांजली बोलते, पैशाचा माज मला नाहीये दाखवायचा. शहाणपणा तर माझ्यासोबत करायचाच नाही. आणि आता ज्या भाषेत बोललीस ना ती भाषा बंद करायची. मला जर वाटलं की तुझी केस आता स्ट्रॉंग आहे तर मी नक्कीच लढेन, पण मला आता तसं वाटतच नाहीये. त्यामुळे आता तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही. तेव्हा मात्र तिला मायाला खूपच राग आलेला असतो. माया शेवटी तिथून रागारागाने गेलेली असते. इकडे मात्र जानकी घरात आल्यानंतर ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी खरंच. त्यावेळेला अवंतिका बोलते, खरंच जानकी वहिनी, आज कोर्टामध्ये तू ज्या प्रकारे सिक्सर मारलास ना त्या प्रकारे मला सुद्धा मारता आला नसता. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अवंतिका, मला माहितीये तुला माझा राग आला असणार, पण अवंतिका माझ्याकडे पर्यायच नव्हता. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी, तू हे सर्व का केलंस ते मला चांगलंच माहितीये. जानकी वहिनी, प्लीज तू असा विचारच करू नकोस. त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी, आज ज्या प्रकारे तू त्या गीतांजली सरंजामेचं तोंड बंद केलंस ना ते बघून खरंच मला असं वाटलं की तू वकील का झाली नाहीस. तेव्हा लगेच जानकी बोलते, या सर्व गोष्टींमध्ये मला रस नाही. आपल्या घरावरती जर का कोणतेही संकट येत असतील तर एखादी स्त्री कोणतंही रूप धारण करू शकते. वेळेप्रसंगी ती दुर्गेचा अवतार सुद्धा घेऊ शकते. आणि आज मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहावं लागतंय आणि मी उभी राहते या गोष्टीचा जास्त मला आनंद आहे. तेव्हा मात्र सौमित्र जानकीला बोलतो, जानकी वहिनी, मला माहिती आहे तुला माझा राग आला असेल. तेव्हा जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, मला तुमचा राग का येईल? तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात. तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या बायकोचा विचार करताय यात काही चुकीचं नाहीये. सौमित्र भाऊजी, माझ्या असं मनात सुद्धा काही नाही. प्लीज असा विचार सुद्धा तुम्ही करू नका. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी, खरंच थँक्यू तू मला समजून घेतल्याबद्दल. तुला काहीही मदत लागली तर मला सांग. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऑफकोर्स सांगणार. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, त्याची काही गरज नाही सौमित्र. जेव्हा गरज होती तेव्हा तू हात काढलास
आणि आता तू असं बोलतोय जसं काही तू आम्हाला मदत करणार, पण नकोच, तुझी मदतच नको. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी मला कळतंय तुम्हाला राग आलाय. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश उगाचच विषय ताणू नका. तुम्ही सुद्धा सौमित्र भाऊजींची बाजू समजून घ्या ना. ऋषिकेश असं कशाला वागताय तुम्ही? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी अगं असं तू का करतेस? जानकी तुला कळतंय का तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय ते? जानकी प्रत्येक वेळेला सौमित्रनी जेव्हा पाहिजे तेव्हा हात मागे घ्यायचा. आज त्यांनी आपल्याला एकटं सोडलं तरी सुद्धा सौमित्रची बाजू तू घेतेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आणि जर का माझ्याकडे पर्याय असता तर मी नक्कीच सगळं काही नीट समजून घेतलं असतं. तुम्ही प्लीज मला समजून घ्या. तेव्हा मात्र जानकीला काय करावं तेच कळत नसतं. त्यावेळेला ऋषिकेशला सौमित्र बोलतो, काळजी करू नकोस दादा, तुला काही गोष्टी जेव्हा कळायच्या तेव्हा कळतीलच, पण प्लीज प्लीज आता मात्र शांत राहा दादा. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी सगळेजण तुझ्या विरोधात जातात पण तू मात्र सगळ्यांची बाजू घेत असतेस. जानकी प्लीज जरा विचार कर, खरोखर सगळ्यांची बाजू घेणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आज जशा प्रकारे जानकीने गीतांजली सरंजामेचं तोंड कोर्टामध्ये बंद केलं तसंच कायमचं बंद करून ती मायाला कायमचं गजाड पाठवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.